30 मिनिटं म्हणजेच अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी एक इनिंग समाप्त करायची आहे. वेळेचा थोडस बंधन आहे. रिव्ह्यू फक्त पंचांनाच या ठिकाणी घेता येईल. कोणत्याही खेळाडूला या ठिकाणी रिव्ह्यू घेता येणार नाही. पंच जो कॉल देतील तोच अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी वाद संघवाद. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. बॉल नवीन द्यायचा. जाणता राजा यांना विनंती आहे, क्षेत्ररक्षण पटकन लावून घ्यायचंय. बॅट्समन प्रताप नाना पवारवाडी संघ विनंती आहे, लवकरात लवकर आपले बॅट्समन ग्राउंडवर पाठवायचे. हे पहा, सामना टायमिंग मध्ये चालू करायचा आहे, नाहीतर ओव्हर कमी करण्यात येतील. नंतर कोणाचाही आक्षेप घेतलेला चालून घेतला जाणार नाही. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. पुढील होणारा सामना म्हणजेच आजच्या दिवसातील दुसरा सामना जाणता राजा 11 वर्सेस प्रताप नाना 11. जाणता राजा 11 संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकून या सामन्यामध्ये गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बघूया आता दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानावरती आले आहेत. सुरुवातीचे सलामीचे 2 फलंदाज. जाणता राजा संघाचा अतिरिक्त खेळाडू प्रताप नाना संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल. सलामीचे 2 फलंदाज नावे या ठिकाणी आले नाहीत आणखीन. स्वप्नील आणि ओंकार. लो फुलटॉस चेंडू घेऊन काढलाय सरळ कव्हरच्या दिशेने. निश्चितच एका धावेने या ठिकाणी या सामन्याची देखील सुरुवात. खातं उघडलं आहे संघाचं. सॉरी, एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. खणखणीत षटकार. या 6 धावेने खातं उघडलं आहे. प्रताप नाना संघाचं या 6 धावेच्या मदतीने खातं उघडलं आहे. गोलंदाजी मार्क वरती आहेत अमित झेंडे. बघूया आता दबाव टाकलाय या पहिल्या षटकामध्ये ओंकार यांनी अमित यांच्यावरती. 2 खेळाडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ
30 यार्डच्या बाहेर असतील या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये. पुन्हा एकदा खेळून काढलाय गॅप मध्ये, चेंडू जातोय सरळ. निश्चितच थोडस पुन्हा एकदा टोललाय. घुटना टेक और ये 1 बाउन्स. चेंडू गेलाय सीमारेषा पार. ओंकार यांच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 12 धावेंवरती. चांगली फटकेबाजी पहिल्याच्या षटकामध्ये ओंकार यांच्याकडनं. पुन्हा कुड टप्प्याचा चेंडू होता, टोललाय पॉइंटच्या दिशेने. निश्चितच सुंदर असं क्षेत्ररक्षण, धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. गॅप मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न केला ओंकार यांनी, पण चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अक्कू टप्प्याचा चेंडू होता, खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेने. निश्चितच चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. ओंकार यांच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत चौकार. पंचांचा इशारा येतोय, षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 16 धावा. ओंकार आणि स्वप्नील दोन्ही बंधू या ठिकाणी सलामीचे 2 फलंदाज. प्रताप नाना 11 संघाकडनं चांगली फटकेबाजी ओंकार यांच्याकडनं. आता बघूया त्यांचे बंधू स्वप्नील काय करतायत. भावाभावांची जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी मार्गवरती आहेत संग्राम पवार. पंचांचा इशारा येतोय, वाईड चेंडू. एक अतिरिक्त धावेने या षटकाची सुरुवात. थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न झालाय शरीरापासून, त्याच्यातच या ठिकाणी दिशाभूल झाले आहेत संग्राम. आणि टोलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू मात्र हवेत. सुंदर असा झेल आणि बाद झाले आहेत. स्वप्नील पहिल्या चेंडूवरती बाद. रिव्ह्यू. काळे आता स्वप्नील यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत फलंदाजी मार्कवरती. बघूया महत्वपूर्ण खेळाडू ओंकार आणखीनही या ठिकाणी मैदानावरती आहे. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सरळ सीमारेषेकडे. निश्चितच 2 धावे त्या ठिकाणी संतुष्ट मानलं. निश्चितच 2 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 19 धावा. चालू असलेल्या पॉवर प्लेचं दुसरं षटक. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उसळी घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणताही धाव नाही, कोणताही नुकसान नाही. एक निर्धाव चेंडू आलाय संग्राम यांच्याकडनं. आणि पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. आणि अतिरिक्त धाव मिळेल. पुढचा चेंडू आता मात्र असेल फ्री हिट. आता कोणत्याही नो बॉल फ्री हिट आहे ना नवीन नियमानुसार. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा कितपत ते फायदा घेतील, पण निश्चितच मिड विकेटच्या दिशेने 2 धावेचा प्रयत्न होतोय.
या 2 धावा पूर्ण केल्या आहेत ऋषिकेश यांनी. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 22 धावा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न होतोय शरीरापासून. त्याचाच फायदा मिळतोय प्रताप नाना 11 संघाला. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू खेळून काढलाय सरळ सीमारेषा. निश्चितच चांगलं सुंदर असं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निश्चितच 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 25 धावा. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला. एक लेग बायच्या रूपात 1 धाव आली आहे. पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला आहे 26 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात. टाइम किती झाला बघा बरं. 20 मिनिटं ते ह्याच्यात झालं ना. रिव्ह्यू मध्ये टाइम गेला. नाही अरे काय त्याचा टाइम स्टॉप नाही आपल्याला. 30 मिनिटं दिलेत आपण. काय 24 मिनिटाची ओव्हर जाते. 4 मिनिटाची एक ओव्हर. 6 ओव्हरला 4 मिनिट. बॉलर नेम योगेश. योगेश बापू काळे या ठिकाणी गोलंदाजी मार्ग वरती. चांगला चेंडू. एक निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात केली आहे योगेश यांनी. आता फील्ड रिस्ट्रिक्शन या ठिकाणी नसतील. 5 खेळाडू बाहेर असतील 30 यार्डच्या. बघूया आता लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल. मिड विकेटला आपल्याला खेळाडू दिसतोय. डीप कव्हरच्या दिशेने आपल्याला खेळाडू बाहेर दिसतोय. पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एका धावेत संतुष्ट मानलं. या एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. 27 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतील ऋषिकेश. ओंकार आता मात्र स्ट्राईक वरती असेल. चांगली फटकेबाजी ओंकार यांच्याकडनं झाली पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाचा ओंकार बॅक टू दी पवेलियन. सुरेख अशी गोलंदाजी. थोडीशी चालाकी दाखवली. स्लोअर वन चेंडू आणि समजू नाही शकले ओंकार. बाद झाले आहेत या स्लोअर वन चेंडू वरती. बॅटची कडा घेत सुंदर असा झेल टिपलाय यष्टीरक्षक मुन्ना. आता ओंकार यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत प्रताप नाना. संघमालक प्रताप नाना या ठिकाणी फलंदाजी मार्ग वरती आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू होता. खेळून काढला लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चितच एका धावेत संतुष्ट मानलं दोन्ही खेळाडूंनी. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 28 धावा. चालू असलेलं तिसरं षटक. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न होता. निश्चितच
एक धाव पूर्ण. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 29 धावा. स्लोअर वन चेंडू टाकले ते या षटकामध्ये, गती दिली नाही, त्याचाच फायदा मिळाला या ठिकाणी. पुन्हा एकदा या ठिकाणी स्लोअर वन चेंडू पूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवलंय या दोन्ही खेळाडूंना आणि एक महत्वपूर्ण खेळाडू बाद केला या षटकामध्ये. पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 29 धावा. सुंदर अशी गोलंदाजी नागेश यांच्याकडनं या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली. मात्र 3 धावा खर्च केल्याने एक महत्वपूर्ण खेळाडू बाद केलाय या षटकामध्ये. योगेश बाप्पू काळे यांनी. बघूया आता गोलंदाजी मार्गावरती संघाकडनं 4थं षटक घेऊन आले आहेत अमित. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 29 धावा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळून काढलाय. 2 धावेसाठी. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 31 धावेंवरती चालू असलेलं 4थं षटक. आणि या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने सुंदर असा झेल टिपलाय आणि या ठिकाणी बाद झाला आहे ऋषिकेश यांची या ठिकाणी खेळी समाप्त. तिसरा झटका लागला आहे प्रताप नाना 11 संघाला. ऋषिकेश बॅक टू दी पवेलियन. ऋषिकेश यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत विशाल पवार. बघू आता डाव खुरे आता जे फलंदाज दिसत आहेत विशाल. चांगला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला पण कोणतंही धाव नाही, कोणतंही नुकसान नाही. एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र हवेत आणि या ठिकाणी लॉंग ऑनच्या डोक्यावरनं विशाल यांच्या बॅट मधनं आलाय हा खणखणीत षटकार. डब्बे में डब्बा डब्बे में केक, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और ये विशाल का सिक्सर देख. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. आखू टप्प्याचा चेंडू पूल करत निश्चितच झेल घेण्याची संधी होती, संधी मात्र गमावली आणि या ठिकाणी चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. विशाल यांच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक खणखणीत चौकार. थोडस प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न झाला विशाल यांच्याकडनं. मोठे फटके खेळवले त्याचाच फायदा घेत या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला आहे 41 धावांवरती. पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 41 धावा.
एक निर्धाव चेंडूने या षटकाची देखील सुरुवात झाली आहे. योगेश बापू काळे सुंदर अशी गोलंदाजी केली होती या पहिल्या षटकामध्ये त्यांच्या. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू होता आणि निश्चितच पुन्हा या ठिकाणी एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाज आहे, चतुर चालक गोलंदाज दिसत आहेत योगेश बापू काळे. पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न होता, कारण स्लोअर वन चेंडू या ठिकाणी गती नाही दिली तर निश्चितच थोडंसं अवघड जातं या ठिकाणी फलंदाजांना खेळण्यासाठी. प्रत्येक चेंडू स्लोअर टाकू राहील. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. अकुट टप्प्याचा चेंडू सरळ जातोय. निश्चितच पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायर. सुंदर असं क्षेत्ररक्षण, थोडस फंबल झालं होतं या ठिकाणी. बाउंड्री चेकचा इशारा आला आहे पंचांकडनं. इट्स 4 चौकार. थर्ड अंपायर चा इशारा या ठिकाणी येतोय. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला आहे 45 धावांवरती. आखूट टप्प्याचा चेंडू होता, पुल करत खेळून काढला होता साईड स्क्रीनच्या दिशेने. निश्चितच सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण 4 धावा. निश्चितच पुन्हा एकदा चांगला कमबॅक म्हणावा लागेल. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळाला योगेश बाप्पू काळे यांच्याकडनं. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता, खेळून काढलाय. निश्चितच थोडस फंबल. पुन्हा एकदा त्याचाच फायदा घेत एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडनं. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 47 धावा. सुंदर अशी फटकेबाजी प्रताप नाना यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळाली. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू टोलला. चेंडू मात्र हवेत आणि या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण झेल मात्र सुटलाय. एक महत्वपूर्ण झेल सोडलाय का या सामन्यामध्ये, हे मात्र बघण्यासारखं असेल. कारण चांगली फटकेबाजी करतायत प्रताप नाना. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. महत्वपूर्ण झेल होता, किती नुकसानदायी ठरू शकतो जाणता राजा 11 संघासाठी, हे मात्र बघण्यासारखं असेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 49 धावा. बघूया आता अंतिम षटक घेऊन आले आहेत कर्णधार ऋत्विक उर्फ मुन्ना. बघूयात एक महत्वपूर्ण आणि अंतिम षटक असेल या इनिंगचं, कारण धावा उभारल्यात. सुरुवातीच्या षटकांमध्ये ओंकार यांची सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर प्रताप नाना असेल, ऋषिकेश असेल, ऋषिकेश यांनी देखील सुंदर अशी फलंदाजी केली. विशाल असेल, विशाल पवार यांनी एक षटकार आणि एक चौकार खेचलाय. बघूया आता अंतिम षटक घेऊन आले आहेत ऋत्विक उर्फ मुन्ना. आखूट टप्प्याचा चेंडू, फुल पॉवरफुल ब्युटिफुल चेंडू जातो.
आजचा खेळ सर्व खेळाडू सर्व
आपल्या संघासाठी. चांगला चेंडू अतिरिक्त उसळी आहे या खेळपट्टीवरती. थोडस सांभाळून खेळण्याचा प्रयत्न झाला पाहिजे सर्व खेळाडूंकडनं. पुन्हा एकदा लो फुलटो असं चेंडू टोलला आहे सरळ साइड स्क्रीनच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय सीमारेषा पार. मुन्ना यांच्या बॅट मधनं आलाय हा खणखणीत षटकार. किती ओव्हर झाले? पहिलीच ना? पहिली एक नाही दुसरी दुसरी 2 बॉल झाले. पुन्हा एकदा अखुटप्प्याचा चेंडू होता टोलवण्याचा प्रयत्न केला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. मुन्ना यांच्या बॅट मधनं आलाय हा खणखणीत चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 11 धावा. बघूया आता बॅक टू बॅक एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने चांगला कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला मुन्ना यांनी. अकुटप्प्याचा चेंडू होता टोलवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू होता स्टेप आउट करून गॅप मध्ये खेळून काढला. निश्चितच दुसरा धावाचा प्रयत्न करतायत अनिकेत आणि मुन्ना. निश्चितच 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळाली आपल्याला दोन्ही खेळाडूंकडनं. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू होता थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न झालाय. एक निर्धाव चेंडू थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न होतोय स्वप्नील यांच्याकडनं. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू होता खेळून काढलाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. एका धावेसाठी एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. 14 धावा. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला आहे 14 धावा. पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 14 धावा विदाऊट लॉस. बघूया आता काय होतंय. किती पाहिजे? 52 ना? 24 बॉल 52. 24 बॉल 52. 24 चेंडू 52 धावांची गरज. 24 चेंडू 52 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आले आहेत सुनील दादा. या ठिकाणी वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आले आहेत आपल्या संघाकडनं. फलंदाजी मार्कवरती असेल मुन्ना. धावफलक जाऊन पोहोचला आहे 14 धावांवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस. श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी आयोजित दिवे प्रीमियर लीगचा थरार या मैदानावरती रंगतो आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू होता गॅप मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न केला. सुंदर असं क्षेत्ररक्षण कव्हर वरती. निश्चितच धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. चांगली सुरुवात म्हणावी लागेल सुनील यांच्याकडनं या षटकाची. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू होता. अकुटप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न मात्र बसला. पाहिजे तसा बॅटवरती आला नाही मुन्ना यांच्या. निश्चितच धावा रोखण्याचा प्रयत्न झालाय सुनील यांच्याकडनं. सुंदर अशी गोलंदाजी. मात्र एक धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. मुन्ना यांच्या बॅट मधनं आलाय हा खणखणीत चौकार षटकार. कोल्हापुरी तडका आणि बंगारी रसगुल्ला. बिग 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 शॉट षटकार.
पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र हवेत आणि या ठिकाणी झेल सुटलाय. निश्चितच एक धाव पूर्ण केली आहे. पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी बाउंड्री चेक साठी. रिप्ले आला आहे या ठिकाणी. चौकार नाही. निश्चितच 3 धावा रोखल्या त्या आपल्या संघासाठी. निश्चितच चांगली गोलंदाजी सुनील यांच्याकडनं, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लॉंग ऑन वरती बॅकअप असल्या कारणाने या ठिकाणी 3 धावा रोखण्यात यश आलं स्वप्नील यांना. स्वप्नीलला चेंडू काय म्हणजे एकच घेतली ना. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 21 धावा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त उसळी. निश्चितच बॅटची कडा घेत चेंडू गेलाय हवेत आणि बाद झाले आहेत अनिकेत बॅक टू दी पवेलियन. बघूया आता, एक महत्वपूर्ण झटका दिलाय सलामीचा फलंदाज अनिकेत बाद झाला आहे. भाऊ 12:30 उरायले. दुसरी मॅच चालू आताची. पुन्हा एकदा चांगला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती कोण आहे ते? योगेश बापू काळे यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. धावफलक जाऊन पोहोचला आहे 27 धावांवरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 27 धावा. समीकरण सांग ना एकदा भाऊ. 18 चेंडू 39 धावांची गरज. 18 चेंडू 39 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला आहे 27 धावा. बघू आता चौथं षटक कोण घेऊन येईल आपल्या संघाकडनं. एक महत्वपूर्ण झटका देखील या षटकामध्ये लागलाय अनिकेत यांच्या रूपात. पण पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी योगेश बापू यांनी षटकाराच्या मदतीने थोडस धावांचं लक्ष कमी केलं आहे. बघू आता पुढील षटक घेऊन आले आहेत प्रवीण. स्लोअर वन चेंडू होता, अतिरिक्त उसळी. बघूयात पाहिजे तसा बॅटवरती आला नाही. एका निर्धाव चेंडूने या देखील षटकाची सुरुवात, चांगली सुरुवात म्हणावी लागेल प्रवीण यांच्याकडनं. एकदा टप्प्याचा चेंडू होता, टोलवण्याचा प्रयत्न केला पण पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धाव फलक पुढे सरसावेल.
28 धावा. बघू आणखीनही 38 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरनं. मुन्ना यांच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा खणखणीत षटकार. चांगली बॅटिंग करते. चांगली फलंदाजी करताना दिसतात या ठिकाणी मुन्ना. मोठे फटके खेळवले. षटकाराच्या मदतीने थोडस दबाव कमी करण्याचा प्रयत्न झालाय मुन्ना यांच्याकडनं. या 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला आहे 34 धावेंवरती. चालू असलेलं 4थं षटक त्याला जो पूर्ण करतोय प्रवीण. 4 बॉल बाकी आणखी. दोन नंबरचा वाईड. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू होता पण पंचांचा इशारा. काय आता वाईड आहे ना. पंच बॉल आहे का वाईड आहे? पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत या ठिकाणी बाद झाले आहेत मुन्ना यांची खेळी समाप्त. मुन्ना बॅक टू दी पवेलियन. एक महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी बाद केला आहे. मुन्ना चांगले फटकेबाजी करत होते. मुन्ना त्यांना या ठिकाणी जाळ्यात फसवलं. थोडस स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला आणि या ठिकाणी प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी झाला प्रवीण यांचा. बाद झाले आहेत एक महत्वपूर्ण खेळाडू ऋत्विक उर्फ मुन्ना. सौजन्य होय. रमेश बाबा काळे आणि रमाकांत फोटो नाही टाकला. कोणाचा? बाबाचा. इथं आहे की. अरे हे लाईव्हला. हा का? ती दोघं एका घरात. हा? हा वाईड आहे. कोण बॅटर? अनिकेत काळे नवीन फलंदाज. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र बसला. एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत आणि प्रवीण. निश्चितच धावा रोखण्याचा प्रयत्न झाला. चांगला कमबॅक. एक महत्वपूर्ण झटका देखील या षटकामध्ये दिला. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा दूर टाकला पण पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये. वाईड आहे. पुन्हा एकदा अकोटप्प्याचा चेंडू होता. खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चितच एका धावेत संतुष्ट मानलं दोन्ही खेळाडूंनी. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 37 धावा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला. एक निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 37 धावा. 12 चेंडू 29 धावांचं समीकरण असेल या सामन्याचं. 12 चेंडू 29 धावा. एक निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. चांगली गोलंदाजी अनिकेत यांच्याकडनं. एक षटकार खेचला होता मुन्ना यांनी पण चांगला कमबॅक करून बाद केलं मुन्ना यांना. अतिरिक्त धावा खर्च केल्यात पण निश्चितच थोडासा धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न झाला अनिकेत यांच्याकडनं. 12 चेंडू 29 धावा.
बघू आता 5वं षटक घेऊन आले आहे तो स्वप्नील. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या मध्ये. सुंदर असं क्षेत्ररक्षण निश्चितच एका धावेत संतुष्ट मानलं. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 38 धावा. आता मात्र 28 धावांची गरज. 11 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण सुनील सुनील दादा जाधव. एक अनुभवी आणि एक अनुभवी खेळाडू दिसत आहेत सुनील जाधव. ते वयस्कर नसतं का वयस्करच दिसू राहील मला ते. सुंदर असा डोललेला फटका. चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. कोण मारला ते? अनिकेत यांच्या बॅट मधनं आलाय हा खणखणीत षटकार. किती झाले? 46. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उसळी घेऊन लॉंग ऑफच्या रिजनला निश्चितच बाउंड्री चेक या ठिकाणी होईल. झेल घेतलाय पण या ठिकाणी पंचांचा इशारा आहे. पंच जात आहेत थर्ड अंपायर कडे. छक्का मला तर वाटतं. मला वाटतं पाय लागलं त्याचं याला बाउंड्रीला. तिथं चांगली फटकेबाजी करत होते अनिकेत. काय आलं? विकेट आहे. OUT आउट. या ठिकाणी महत्वपूर्ण खेळाडू बाद झाला आहे अनिकेत. चांगली फटकेबाजी करत होता अनिकेत पण सुंदर असा झेल टिपलाय लॉंग ऑफ वरती. काय नाव आहे त्याचं? कॅच घेतलं ते. रोहित काय झेल टिपलाय लॉंग ऑफ वरती. थोडीशी चूक झाली असती तर षटकार गेला असता आणि सामन्यामध्ये या ठिकाणी पूर्णपणे बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न झाला असता. मात्र सुंदर असा झेल आणि बाद केला आहे अनिकेत यांची खेळी समाप्त. कोण आहे आता बॅटर? अमित झेंडे आता फलंदाजी मार्कवरती आले आहेत. किती झाले? 45. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उसळी घेत बॅटची गडा घेत चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणताही धाव नाही कोणताही नुकसान नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र हवेत. पुन्हा एकदा सुंदर असा झेल आणि बाद झाले आहेत अमित यांची खेळी समाप्त. काय म्हणून राहिले ते? काय म्हणून राहिले? ओके ओके. एक खेळाडू या ठिकाणी 30 यार्डच्या आतमध्ये घ्यायचा आहे. टाइम वेळेचं बंधन. वेळेमध्ये या ठिकाणी षटक समाप्त झाले नाही त्या कारणास्तव या ठिकाणी अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी 30 यार्ड मध्ये घ्यायचा आहे. ओव्हर झाली का?
5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 45 धावा, 6 चेंडू 21 धावा. स्क्रीन टाइम चालू आहेत पंच. 6 मिनिटं बाकी आहेत म्हणतात. 1 मिनिट. हा वाईड चेंडू एक अतिरिक्त धावेने या ठिकाणी सुरुवात झाली आहे अंतिम षटकाची. धावफलक 46 धावेवरती, 6 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी बाद झाले आहेत. पहिल्या चेंडूवरती खेळ समाप्त झाला आहे. योगेश बापू काळे यांचा. योगेश बापू काळे बॅक टू दी पवेलियन. चांगला चेंडू होता. बॅटची कडा घेत चेंडू सरळ गेलाय शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूकडे. चांगला झेल टिपलाय या ठिकाणी आणि योगेश बापू काळे यांची खेळी समाप्त. 5 चेंडू 20 धावा. आदेश काळे या ठिकाणी आता आपल्याला फलंदाजी मार्कवरती बघायला मिळतील. 5 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र बसला. थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न झाला. ओंकार पवार चांगली गोलंदाजी करतायत. फटकेबाजी चांगली केली होती ओंकार यांनी. ऑलराऊंडर खेळाडू आहे आपल्या संघाचा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. निश्चितच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कोणतं धाव नाही, कोणतंही नुकसान नाही. धाव संख्या स्थिरवली आहे 46 धावांवरती. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी ओंकार यांच्याकडनं पूर्णपणे बांधून ठेवलं. याच्या अगोदरच्या षटकामध्ये स्वप्नील याच भाऊ ना यांनी चांगली गोलंदाजी करत 2 महत्वपूर्ण खेळाडू बाद केलेत. त्याचाच या ठिकाणी फायदा झाला प्रताप नाना 11 संघाला. निश्चितच चांगली गोलंदाजी झाली होती याच्या अगोदरच्या षटकामध्ये ओंकार यांचे बंधू स्वप्नील यांच्याकडनं. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी लँड झाला. दुसरा धावेचा प्रयत्न होतो. निश्चितच धावफलक जाऊन पोहोचला आहे 48 धावांवरती आणि या ठिकाणी विजय प्राप्त केला आहे प्रताप नाना 11 संघाने. या ठिकाणी या सामन्यामध्ये एकतर्फी विजय प्राप्त केला आहे. 17 रनांनी या ठिकाणी हा सामना जिंकला आहे प्रताप नाना 11 संघाने. पुढील होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान विरुद्ध सोनोरी संघ. दोन्ही संघांचे खेळाडू या ठिकाणी लगेचच सज्ज होतील, मैदानावरती उतरतील. सोनोरी संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांचे खेळाडू या ठिकाणी मैदानावरती उतरतील.